असं वाटायला लागले ती रूम सोडून ती केली का काय, कारण लय प्रॉब्लेम होतो इथं सगळ्याच गोष्टी, म्हणजे बरोबरच नाही आहे काय. तर ही पण रूम सोडणार आहे आम्ही लवकरच. नवीन रूम, नवीन प्रॉब्लेम. बाथरूममधनं पाणीच जात नाही आहे. आंघोळ करायचे राहिले, स्वयंपाक झाला आहे, पण आंघोळ वाचून थकले आमचं, पाणी पण तापलं. प्रॉब्लेम असं वाटतं उगाच ती रूम सोडून आलं इकडे. तिथं छान होते ते. तुम्हाला आता जेव्हा मी होम टूर करेल ना तेव्हा कळेल. सगळ्या गोष्टीची अडचण येते, पण काय अर्जंट आम्हाला रूम भेटत नव्हतं, त्यामुळे इथे येऊ लागले. चेंज करू लवकरच. आता 8 वाजलेत. त्यांना व्हिडिओ वगैरे शूट करायचं, पण सगळ्या गोष्टीचा वांदा येतो. असं खरंच वाटायला लागले की तिथं मी इथं येऊन चुकी केली का काय, कारण काहीच बरोबर नाही. काही म्हणजे काय, सगळ्या गोष्टीचं आडगंच म्हणलं तरी चालेल. बघू महिनाभरच काढावंच लागणार आहे, पर्याय नाही. तोपर्यंत दुसरी रूम बघणं तर सुरूच आहे. असं घाई इतकं झालं ना की अचानक सगळं ठरलं होतं, तुम्हाला पण माहिती आहे अचानक सगळं ठरलेलं. आणि सांगते आता या रूममध्ये काय फॉल्ट आहे तुम्हाला, तर कलर वगैरे छान दिसत असेल, सगळ्या गोष्टी छान दिसतात, आपल्याला काही नावं ठेवायची नाही आहेत कशालाच. पण काय गोष्टी आता आपण पैसे देतोय, तर काय गोष्टी व्यवस्थित पण पाहिजे त्यांना, तर त्या गोष्टी नाही आहेत व्यवस्थित. तर तुम्हाला दाखवते की काही चुकीचं आहे इथं. बाकी सगळ्याच गोष्टी बरोबर म्हणजे वाईट आहेत असं नाही आहे, पण 1-2 गोष्टी आहेत त्या खटक देतात आणि त्याच्यामुळं म्हणजे पूर्ण हे वाटते. दाखवतो मला. तर हे किचन छोटं आहे, तर ते जाऊ द्याच, पण मेन प्रॉब्लेम सांगते. तर ही सगळी किचनची पाईप आहे ना, तर हे बघा, हे पाईप बाथरूममध्ये निघाली. तर ते काय होते, भांडी घासलेलं सगळं खरकट आहे ना, ते सगळं इथं येऊन अडकतं आहे. सकाळी तर पूर्ण हेच झालं होतं. आणि बाथरूम तर घासले तरी पण बघा बाथरूमची अवस्था काय आहे, ते निघतच नाही आहे. आणि आता आम्ही ते स्वच्छ करण्याच्या मार्गे पण नाही लागणार आहे. आणि छोटं आहे ते आहे, त्यातच कपडे धुवायचे आणि त्यातच भांडी, त्यातच आंघोळ, सगळं हेच होतं आहे. आंघोळीला जर इथं एक माणूस गेला आणि आंघोळीला एक माणूस गेला आणि तिकडं भांडी घासली, तर त्याला ते किती घाण वाटत असेल. असं होतं या खरकटच बाजूला, ते खरकटं पाणी बाजूला काढून ठेवलं ना, तरी पण काय थोडंसं कण जे जातातच. आता शेवट बेसिंग आहे म्हणल्यावर एवढं चालणारच. एवढंच नाही आहे मला पटलेलं. आणि दुसरी गोष्ट, सोनूच्या पप्पाला जी गोष्ट नाही आवडली. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर टॉयलेट बाहेर आहे आणि ते तिच्या पप्पाला नाही आवडलं. तर म्हटलं आधीच बघायचं, कळलं नाही का. तिथं महिना पूर्ण झाला आणि तिथून पण येणं गरजेचं होतं त्यासाठी. त्यामुळे इथं वाटलं पहिल्यांदा, पण जेव्हा ते सगळं प्रॉब्लेम आम्हाला माहीत नव्हतं ते जी पाईप तिकडं आहे म्हणून. जेव्हा आंघोळ करताना त्या आंघोळीला गेलं नाही, आंघोळीला नाही बहुतेक, काल दुपारी सगळं कामं वगैरे पसर वगैरे लावला ना, तर ते गेलं तेव्हा बघितलं त्यांनी. हातपाय धुवायलाच गेलं होतं, लय गरम होते. आणि ही खिडकी पलीकडं पण एक खिडकी आहे, त्यामुळे ही खिडकी पण सारखी उघडा येत नाही आहे. एकच दरवाजा आहे. बाथरूमची खिडकी तर तुम्ही बघितली किती छोटी आहे ती, लय विचित्र आहे. आणि त्यांना ते म्हणते की टॉयलेट बाहेर आहे, ते काय पटलेलं नाही आहे मला. रात्रीचं पण तिकडे जावं लागते, भरपूर म्हणजे अंधारात जावं लागते, अशी गोष्ट आहे. तर 1 महिना काढणार आहे रूम बदलण्यात. आणि होम टूर करेल काय माहिती, करेल की नाही, कारण सगळा पसारा लावला नाही आहे. काय सामान हाय असंच वरती ठेवलं आहे, काढलंच नाही. कारण आम्हाला आल्या ज्या दिवशी बघितलं तेव्हा छान वाटलं बरं का, पण नंतर जेव्हा सगळे व्यवस्थित मी नव्हते बघायला आले ना, तुम्हाला तर आधीच माहिती आहे, सगळं अचानकच घडलं. ते नंतर सांगेल मी तुम्हाला. सोनूच्या पप्पाने बघितलं, पण माणसाने बघणं आणि बाईनं बघणं यात फरक असतो ना. त्यांनी आपलं रूम छान आहे, हे सगळं छान आहे हे बघितलं, पण ती गोष्ट त्यांनी बघितलंच नाही. असा प्रॉब्लेम झाला म्हणूनसाठी. तर काय 1 महिना काढावा लागणार आहे कसा तरी. नंतर तिकडं बघल तिकडे जायचं. आणि सामान पण सगळं काढलं नाही, जे लागायचं तेवढंच सामान काढलं. सगळं सामान काढून मांडलंच नाही, परत भरा, परत न्या, तिथं खाली करा, लय गोठं नव्हतं त्यामुळे. आणि व्हिडिओ शूट करायचं पण लय प्रॉब्लेम होतो इथं. बघ आता कसं होतं आहे कसं नाही. कंटिन्यू फॅन सुरू करावं लागते ना, आणि काय माहिती भाडं काहीच लागतं, तेवढंच लागते. पण पाहिजे असं सगळ्या गोष्टी नाही, कपडे सुकाय टाकायला वांदा, सगळ्याच गोष्टीचं वांदा. सोनूचं तेवढं छान आहे, कारण सोनूला इथं खेळायला मस्त फ्रेंड भेटली म्हणून.
छान आहे. असं चला होम टूर करेल कारण काहीच इतकं सामान असं काढलंच नाही आहे मी. हाय तसं सगळं बेडमध्ये भरून ठेवलं आहे. काही जे छोटं मोठं शोपीस वगैरे होतं ना ते काहीच नाही काढलं. हे म्हटलं नकोच काढूस तू, अजून महिन्याभरानं ती भरायला आणखी लय वेळ असतं की सगळं व्यवस्थित भरा, फोटो ह्याची काळजी घ्या. त्यामुळे ते म्हटलं की काढूच नकोस बाया, आहे तसं आहे तिथंच राहते. कपडे पण कामापुरतेच काढले, बाकीचं आहे तसं होतं ह्याच्यात भरून ठेवले. बेडमध्ये कामापुरतेच कपडे काढलेले आहेत आणि जे आमची काही नवीन असतील ती तर बॅगेतली जायची ती वरती ठेवले. बाकी दुसरं काय जास्त काढत बसलंच नाही. चुकी केली आणि मी नाही चुकी केली, माझ्या नवऱ्याने चुकी केली. माझं म्हणणं होतं की जायचं तिथं सोनूच्या ॲडमिशनसाठी, पण सेफ्टी आहे बरं का, छान आहे. तर सतत कोणी ना कोणी असतं शेजापाजारी मस्त. पण एक दोन गोष्टी आहेत ते छान नाही आहेत. कपडे सुकायला टाकायला जागा नाही, धुण्यासाठी तिकडं जावं लागतं, सुकायसाठी तिकडे जावं लागतं. भांड्याचा तुम्ही बघितला आंघोळीचा तो प्रॉब्लेम आहे. मग असं होतं ते बाहेर नेऊन घासलेलेच परवडते ना, किंवा बाथरूमातच घासलेली त्याच्यातून पाणी त्यातच येते असं होतं. तर जाऊ दे चला. आता तुमचं म्हणणं असेल कुठं शिफ्ट झालं आहे काय ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. आता नाही सांगत कारण आता ब्लॉग झाला आहे बऱ्यापैकी छान. इथं म्हणजे उजेड असा छान आहे बरं का, त्याच्यापेक्षा इथे व्हिडिओ छान क्लिअर येतात. पण दरवाजा कंटिन्यू असाच उघडा असतो. बंद केलं ना तर लय गरम होतं, त्यामुळं बंद करायला नाहीच येत. असू दे तेवढंच असू दे. तिचं नाव काय आहे? अन्वे. आणि आम्ही तिचं नाव अन्वे आहे. आम्ही तिला काय म्हणतो अवनी म्हणतो, ती कन्फ्यूज होते अवनी. तर तिचं अन्वे छान नाव आहे. आता हिने भांडी काढायला सुरुवात केली तिकडची, यांचा खेळ. तर चला कुठं आलो आणि तिकडून का आलो या सगळ्या गोष्टी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. माझ्यापेक्षा यांचाच आवाज येत असेल तर मला. तर चला बाय बाय. होम टूर करेलच लवकर, बाहेरचं वगैरे सगळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. तर पण संध्याकाळी शूट करणार आहे बरं का, दिवसभर नाही मला शूट करायला येणार. संध्याकाळी शूट करेल. होम टूरचा ब्लॉग पण संध्याकाळचाच असेल. जरी कोणी नसेल तर मग दिवसाचं शूट करेल. बघू जसं होईल तसं पण बघायला. तर चला बाय बाय. आणि मला कमेंट करून सांगा मी ही रूम सोडायला हवी का नको. नाही तो बरोबर नाही आहे, पण बघता येईल किती घाण वाटतं ते. आणि पावसाळ्यात तर किती, आणि पाणीच जात नाही मेन. आंघोळ केलं ना, एक माणसानं आंघोळ केलं ना तर पाणी अर्धा तास तर ते तसंच थटून राहते असं होतं. चला बाय बाय. आता आंघोळ झाली आमची, पण कपडे धुवायचं कोडं पडले कारण बाथरूमातनं तर काही पाणी जात नाही बाहेर. फोटो धुवायचं समजा ना, आणि बाथरूम तर इतका छोटा आहे बघा. सोनू गेले बाहेर. असं वाटतं फसून आलं का काहीत, काही समजतच नाही. साहेब तर गेले निघून आम्हाला सोडून. आत्ताशी बोट बरा झाला आहे माझा. आणि मागचा व्हिडिओ डिलीट केला कारण त्याला पडलं होतं कॉपीराईट. सोनूनं फोन त्यात आवाज वाढवला होता फोनचा, आणि मी तो ब्लॉग काही एडिट वगैरे केलाच नाही. त्यामुळे त्या आणि सोनू आणि तिची मैत्रीण जेवायला लागली तिकडं. तुझी मैत्रीण आहे ना, आहे ना? हां दोघी बराबर वयाच्या त्या. बरोबर दोघी पण 4-4 वर्षाच्या आहेत. जेवण चाललंय आता त्यांचं. हां उरक पटपट खा. आणि मला इथं करमत नाही. तिथं मी आपली दिवसभर गॅलरीत असायची, म्हणजे मला तिथं खरंच करमायचं.
पण हे तर मला नाही करमत का काय माहीत नाही, पण नाहीच करमत. मोबाईल बघून बघून तर काय बघणार आहे, लाईव्हला येत नाही कारण कंटिन्युअस दरवाजा समोर असल्यामुळे कोणी ना कोणी येत असतं, आवाज पण जातो ना. आपलं लाईव्हवरती बोलणं काय असतं, सारखं नावं वगैरे घेणं, त्यामुळे व्हिडिओ पण शूट आमचे साहेब आले म्हणतात तर इथं व्हिडिओ कसं शूट करणार, कंटिन्यू माणसं येते तिथलं. बघू आता, म्हटलं होईल तसं होईल. म्हणतात ना एकाला 2 शामीन झाला का सगळं हेच होतं. हे काढ, माझ्या गळ्यातलं घातलंय तिला. तर बघा तिकडं माझा मेकअप बॉक्स काढून त्या भावल्यांचा मेकअप करायचा चालला, तिकडे ती अवनी करते. सगळं सामान काढून टिकल्या, काय म्हणते तर सिंदोरी सगळं भावलेलं लावायचं चाललंय. आणि घेऊ नका म्हटलं का मग वरती ठेवायला. दिवस पण जाय नाही, कामं लवकर झालेत आणि दिवस जात नाही, झोपायला पण येत नाही. दरवाजा लावला तर लय गरम होते, उघडा ठेवला तर रस्ता आहे का नाही. बरोबर ना, बरोबर ना. चांगली फ्रेंड झाली तिची आणि असते पण छान आहे. काही झोपायचं पण नाही, सोनं दुपारची झोपायचं तर झोपणं पण. त्याचं गळ्यातलं मला नाही आवडले की टॉयलेट बाहेर आहे, ते आतमध्ये असतं तेच सेफ्टीचं असतं. म्हणजे कसं ते कधी कधी येत पण नाही आहे, कधी उशीर होतो, तर ज्या गोष्टी आहेत त्या काही करायच्या आहेत ना.